करतो इज्जत करा. सांगतोय बरं, तुम्ही उगाच माझ्या घे रेकॉर्ड कर आणि काही बोलू नाही आणि येऊ नका माझ्या. आणि कुठे काय कॅमेरावर बोललोय ना, त्या मागून थोडी ना बोललोय, कॅमेरावर बोललोय. नमस्कार. आपण पाहत आहात लोक सत्यवाणी न्यूज चॅनल. लोकांची सत्यकाणी कथन करणारी वृत्तवाहिनी म्हणजेच लोक सत्यवाणी. आज आपण अशा एका घटनेवर चर्चा करणार आहोत ज्याने संपूर्ण महाराष्ट्राच्या राजकारणात आणि पत्रकारितेच्या क्षेत्रात मोठी खळबळ उडवली आहे. एका खासदाराकडून पत्रकारांना थेट परत आलात तर मारून टाकेन अशा शब्दात धमकी दिल्याचा व्हिडिओ आज प्रसार माध्यमांमध्ये फिरत आहे. समोर आल्यानंतर सर्वत्र संताप व्यक्त केला जात आहे. हा जो व्हिडिओ समोर आल्यानंतर सर्वत्र संताप व्यक्त केला जात आहे. या घटनेनंतर विरोधक आक्रमक झाले, पत्रकार संघटनांनी नाराजी व्यक्त केली आणि सत्ताधारी पक्षातील नेत्यांना ही भूमिका स्पष्ट करावी लागली. बरं, आजचा प्रश्न फक्त एका व्यक्तीचा नाही. आजचा प्रश्न फक्त एका व्यक्तीचा नाही. आजचा प्रश्न आहे लोकशाहीमध्ये पत्रकारांना धमकावणे कितपत योग्य आहे. लोकशाहीमध्ये पत्रकारांना धमकावणे कितपत योग्य आहे. घटना नेमकी काय घडली आहे का? अलीकडेच राजकीय घडामोडीमध्ये मोठा बदल झाल्यानंतर खासदार संजय दिना पाटील पत्रकारांशी संवाद साधत होते. पत्रकारांनी काही प्रश्न विचारण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यावेळी ते संतापले. व्हिडिओमध्ये ते पत्रकारांना उद्देशून अत्यंत आक्रमक भाषेत बोलताना आपल्याला दिसत आहेत. परत आलात तर मारून टाकेन अशा प्रकारची धमकी आणि शिवीगाळ केल्याचा आरोप करण्यात आलेला आहे. या घटनेचे व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले आहेत. पत्रकारांचा प्रश्न विचार पत्रकारांचा प्रश्न विचारण्याचा अधिकार आहेच. लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणजे प्रसार माध्यमे. पत्रकारांचे काम काय? तर पत्रकारांचे काम म्हणजे प्रश्न विचारणे. ते सत्ताधारी असोत किंवा विरोधक असोत, खासदार असोत किंवा ते मंत्री असोत. प्रश्न विचारणे प्रश्न विचारणे ही पत्रकारांची जबाबदारी आहे. प्रश्न कठीण असू शकतात. प्रश्न कठीण असू शकतात, अप्रिय असू शकतात, पण त्याचं उत्तर धमकीने देता येत नाही. लोकप्रतिनिधींकडून अपेक्षा काय असते? लोकप्रतिनिधींकडून हीच अपेक्षा का आपण करायची? एखाद्या सामान्य नागरिक रागावला तर ती वेगळी बाब आहे, हे एक मान्य करू शकतो. पण जेव्हा एखादा खासदार, आमदार किंवा एखादा मंत्री ज्यावेळी बोलतो, तेव्हा त्यांचं प्रत्येक वाक्य हजारो लोक ऐकत असतात. प्रत्येक वाक्य हजारो लोक ऐकत असतात आणि ते पाहतही असतात. त्यामुळे लोकप्रतिनिधींनी या आपल्या वाणीवर संयम ठेवणं अपेक्षित असतं. बोलताना प्रत्येक गोष्ट विचार करून बोलायची असते, कारण त्यांचे शब्द समाजावर परिणाम करतात. या प्रकरणावर राजकीय प्रतिक्रिया सगळीकडे उमटत आहेतच. या घटनेनंतर अनेक प्रतिक्रिया समोर आल्या. या घटनेनंतर अनेक प्रक्रिया समोर आल्या. उपमुख्यमंत्री आणि शिवसेना प्रमुख एकनाथ शिंदे यांनी संजय दिना पाटील यांनी जर अयोग्य वक्तव्य केले असेल तर त्यांनी खेद व्यक्त करावा असे सांगितल्याचे वृत्त सगळीकडे आपणास पाहावयास मिळत आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही संपूर्ण माहिती घेतल्यानंतर प्रतिक्रिया देईन, मात्र कोणालाही धमकी देणे चुकीचे आहे असंही त्यांनी म्हटल्याचे वृत्त आहेच. दुसरीकडे काय, तर विरोधकांनी या घटनेवर सरकारवर आणि संबंधित खासदारावर जोरदार टीका केलेली आहे. ही पहिली वेळ आहे का? नाही. अशा अनेक अनेक घटना घडलेल्या आहेत. भारतीय राजकारणात पत्रकारांशी वाद होण्याच्या घटना ह्या नवीन नाही आहेत. प्रश्न विचारल्यामुळे पत्रकारांवर संताप जो व्यक्त झाल्याच्या घटना यापूर्वी घडल्या आहेत. प्रश्न विचारल्यामुळे पत्रकारांवर संताप व्यक्त झाल्याच्या घटना यापूर्वीही घडलेल्या आहेत. पण थेट जीव घेण्याची भाषा वापरल्याचा जो आरोप आज झालेला आहे, तो अगदी हा जो विषय आहे फार गंभीर आहे. कारण अशा विधानामुळे पत्रकारांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झालेला आहे आणि होतो आहे. पत्रकार घाबरले तर काय होईल? आता जर पत्रकार घाबरले तर काय होईल कल्पना करा. जर पत्रकारांनी प्रश्नच विचारणं बंद केलं, तर सरकारला प्रश्न कोण विचारणार?
आणि जनतेचा आवाज कोण पोहोचवणार आणि भ्रष्टाचार उघड कोण करणार? लोकशाहीमध्ये मुक्त प्रसार माध्यमे ही अत्यंत महत्वाची असतात. लोकशाहीमध्ये ही मुक्त प्रसार माध्यमे ही अत्यंत महत्वाची असतात. कायद्याच्या दृष्टीने धमकी दिल्याचा आरोप झाल्यास त्याची चौकशी होऊ शकते. कोणत्याही व्यक्तीने एक कायदा हातात घेण्याचा अधिकार नसतो. कोणत्याही व्यक्तीने कायदा हातात घेण्याचा अधिकार नसतो. तथापि एखाद्या व्यक्तीवर कायदेशीर जबाबदारी निश्चित होण्यासाठी तपास आणि संबंधित यंत्रणांची प्रक्रिया महत्त्वाची असतेच. अंतिम निश्च अंतिम निष्कर्ष काय? तर अंतिम निष्कर्ष तपासानंतरच स्पष्ट होतो. आता सोशल मीडियावर अनेक प्रतिक्रिया लोकांच्या येत आहेत. आता ही घटना समोर आल्यानंतर सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू झाली. सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू झाली. काहींनी पत्रकारांच्या बाजूने भूमिका घेतली, तर काहींनी संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याशिवाय निष्कर्ष काढू नका, असंही मत व्यक्त केले. मात्र एक गोष्ट लक्षात ठेवा, मात्र एक गोष्ट स्पष्ट आहे, या घटनेने मोठा राजकीय वाद निर्माण झालेला आहेच. लोकशाही म्हणजे काय? तर लोकशाही म्हणजे प्रश्न विचारण्याचं स्वातंत्र्य असतं. त्याला लोकशाही म्हणतात. उत्तर देण्याची जबाबदारी लोकप्रतिनिधींची असते आणि ती दिली पाहिजे. बरं, टीका सहन करण्याची क्षमताही असली पाहिजे. लोकप्रतिनिधींमध्ये ती टीका सहन करण्याची क्षमता असणे गरजेचं आहे. आणि मतभेद असूनही जर कायद्याच्या चौकटीत राहून संवाद साधण्याची संस्कृती असणं गरजेची आहे. एक वेळ एखाद्या प्रश्नाचं उत्तर देऊ नका, पण चुकीची वर्तणूक करून एखाद्या पत्रकारांवर हाणामारीचे किंवा शिवीगाळ हे करणं योग्य नव्हे. आता शेवटचा मुद्दा मी सांगतोय, या सर्व घडामोडीवर शेवटचा मुद्दा आपणास विचारतोय. जर आजचा हा जो विषय आहे संजय दिना पाटील यांचा आहे, उद्या हा विषय कोणत्याही पक्षाच्या नेत्याचा असू शकतो. म्हणून मुद्दा व्यक्तीचा नाही, हा मुद्दा व्यक्तीचा नाही तर लोकशाही मूल्यांचा आहे. मुद्दा हा लोकशाही मूल्यांचा आहे. जर पत्रकारांना धमक्या दिल्या जात असतील तर त्यांचा परिणाम फक्त पत्रकारावर होत नाही, तर थेट जनतेच्या माहितीच्या अधिकारावरही होतो. पत्रकारांना धमक्या दिल्या जात असतील तर त्याचा परिणाम फक्त पत्रकारावर होत नाही, तर थेट जनतेच्या माहितीच्या अधिकारावरही होतो. आता एवढं सर्व करूनही आजचा हा जो विषय आहे, आज आपण पाहतच आहात. कदाचित असं वाटायला लागलंय आपलं राज्य गुंड प्रवृत्तीच्या लोकांच्या हातात जातंय की काय, असं वाटायला लागलंय. तुम्हाला या प्रश्नावर तुम्हाला काय वाटते? पत्रकारांनी प्रश्न विचारल्यामुळे अशा प्रकारे धमकावणं योग्य आहे का? या विषयाच्या अनुषंगाने आजचा प्रश्न आहे लोकसत्यवाणी न्यूजच्या वतीने. पत्रकारांनी प्रश्न विचारल्यामुळे त्यांना अशा प्रकारे धमकावणे योग्य आहे का? आणि दुसरा प्रश्न आहे, लोकप्रतिनिधींनी भाषेवर अधिक संयम ठेवायला हवा आहे का? तुमचं मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. कारण हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि लोकसत्यवाणी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.